तर आज आपण बघणार आहोत मोस्ट पॉप्युलर भारती सिंग यांची व्हायरल रेसिपी ती की मिर्च आचार्य। वेळ न घालवता पटकन आपण रेसिपी बघूया। रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे, मी इथे एक चमच्याचं माप घेतलेलं आहे। 7 ते 8 आपल्याकडे लाल मिरची आहे। तर ह्याच्यामध्ये मी साहित्य असं घेतलेलं आहे की 1 चम्मच घेतलेला आहे जिरं, 1 चम्मच घेतलेला आहे धने, 1 चम्मच घेतलेला आहे मेथी, 1 चम्मच घेतलेला आहे बडीशोप, 2 काली वेलची, 2 दालचिनीचे तुकडे, 4 ते 5 लवंग घेतलेले आहेत, 25 ते 30 काळी मिरी घेतलेली आहे, ओवा घेतलेला आहे आणि 1 चम्मच आपल्याला त्याचबरोबर कलोंजी घ्यायची आहे। तर हे सगळं साहित्य आपल्याला एकदमच टाकून चांगलं बारीक गॅसवरती रोस्ट करून घ्यायचं आहे, करपवायचं नाहीये, बारीक गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचं। भाजून झालेलंच आहे। आता आपलं हे 5 ते 10 मिनिट आपण ह्याला चांगलं थंड करून घेऊया। तोपर्यंत काय होतंय, 2 ते 3 चम्मच मी तेल तापवण्यात, तेल आपल्याला मीडियम गॅसवरती चांगलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। बॅक टू आपण मसाल्याकडे जाऊया। मसाला आपला चांगला थंड झालेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला असं बारीकसं वाटून घेऊया। एकदम बारीक पण नाही करायचंय पूर्ण पेस्ट, असं थोडंसं नॉर्मल दरदर टाकायचं। प्लेट मध्ये काढल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये अर्धी चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला आणि त्याचबरोबर 1 चम्मच लाल कुटलेली मिरची, चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर लगेचच ह्याच्यामध्ये कलोंजी घ्यायची आहे, कलोंजी टाकायची, पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आणि जे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते थोडंसं हलकं कोमट झाल्याच्या नंतर ना मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याने आपण मिक्स करून घेऊया। कोमट टाकायचं आहे, त्याच्यामुळे हाताला जास्त चटके बसणार नाही। जेवढा आपल्याला चटके सहन करता येईल तेवढं आपण तेल गरम करणार आहोत आणि मस्तपैकी असं एकजीव करून घ्यायचं। आणि जे मिरची आपण कापून अशा प्रकारे कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आतून बाहेरून, आणि पूर्ण पाणी काढून त्याच्यामध्ये असं मसाला एक एक भरून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे सगळ्या मिरच्यांमध्ये मी मसाला एक एक करून भरून घेते। नमस्कार, मी प्रज्ञाज मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। अशाच छान छान रेसिपीसाठी प्रज्ञाज मेजवानीला जाऊन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हे बघा, अशा प्रकारे आपला मसाला पूर्णपणे मिरचीला भरून झालेला आहे। प्रमाणात घेतलं होतं त्यामुळे मसाला अजिबात उरलेला नाहीये। तर आता आपण हे तोच पॅन जो आपण मसाला गरम केलेला होता त्याच पॅन मध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि एक एक मिरची बारीक गॅसवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय म्हणजे सतत हलवायचं नाहीये, टाकायचं, 5 मिनिटं झाकण ठेवायचंय। 5 मिनिटांनंतर झाकण आपण उघडून बघूया की एका साईडनं चांगली भाजलेली आहे की नाही। एका साईडनं जर चांगली भाजलेली असेल तर तिला आपण दुसऱ्या साईडनं भाजायची आहे, त्यासाठी पलटी करून घ्यायचं आणि सेम प्रोसिजर करायची आहे। झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला तसंच ठेवायचंय न हलवता। 15 ते 20 मिनिटांनंतर झाकण काढून बघूया, आपली मिरची भाजतच आली आहे। तर आता ह्याच्यामध्ये काय करायचंय, थोडासा मीडियम गॅस करायचा आणि एकजीव चांगलं हलवतच राहायचंय। कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचंय। जो मसाला बाहेर पडलेला आहे ना तो संपूर्ण मिरचीला एकजीव लावून घ्यायचा आहे। थोडंसं रोस्ट झाल्याच्या नंतर ना मिरची पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आणि काचेच्या बरणीमध्ये 2 दिवस ठेवून द्यायची आहे। 2 ते 3 दिवसानंतर ना मिरची चांगली मुरल्याच्या नंतर ना खाण्यासाठी रेडी आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल वरती।